पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील कोरगावकर कॉलनीत पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पत्नीला गंभीर जखमी केले। ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली। दरम्यान पतीने पंचगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते। सागर गोपाळ कोळवणकर वय वर्ष 35 हे कोरेगावकर कॉलनीत भाड्याच्या घरात पत्नी मनीषा आणि 2 मुलांसह राहत होते। सागर कोळवणकर हे MIDC येथे एका कंपनीत नोकरी करत होते। 2 दिवसापूर्वी पत्नी मनीषा यांचे आई वडील व त्यांचा भाऊ त्यांच्याकडे राहायला आले आहेत। सोमवारी मध्यरात्री सागर यांनी झोपेत असलेल्या पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोड्याचे घाव घातले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मनीषा ही किंचाळत उठली, त्यामुळे घरातील इतर सदस्य जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला। दरम्यान शेजारील नागरिकांनी सागर याला पकडून ठेवून शिरोली MIDC पोलिसांना कळवले। ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून जखमी मनीषा यांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवून पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले, पण त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले। त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक न करता 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्याला CPR मध्ये दाखल केले। सागर पहाटेपर्यंत रुग्णालयात थांबला आणि नंतर तेथून पळून गेला। तो बावडा मार्गे पंचगंगेच्या पुलावर आला आणि त्याने नदीत उडी मारली असे काही लोकांनी पाहिल्याचे समजते। त्यामुळे सागरने आत्महत्या केली असा संशयही व्यक्त होत आहे। अद्याप सागर याचा शोध लागलेला नाही। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।